आम्हाला या ठिकाणी आणलं. आम्ही ऐकलं की काही लोक आजचा दिवस पाहू शकली नाही. अरे कितीतरी ॲक्सिडेंटमध्ये रोज मरतात प्रभू. आजार दुखण्याने ग्रस्त आहेत, समस्या आहेत, संकट आहेत. परंतु तुम्ही आम्हाला या ठिकाणी आणलं. आम्ही जसे आहोत तसे तुमच्या समोर आहोत. आम्ही काय आहोत आणि कसे आहोत प्रभू हे तुम्ही जाणता. तुमच्या दृष्टीपासून कोणतीही गोष्ट लपत नाही. आबा, आम्ही सर्वजण तुमच्या समोर आहोत. आमचं मन आणि विचार तुम्ही आपल्या अधीन करा आणि तुमच्या वचनाकडे आमचं ध्यान असावं असं तुम्ही होऊ द्या प्रभू. येशू पिता सहायता करा, आम्हाला मार्गदर्शन करा. तुमचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये अगुवाई करू आणि आम्ही सर्वजण पवित्र आत्म्याने भरलेले दिसावेत असं तुम्ही होऊ द्या प्रभू. येशू अगुवाई करा. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून ऐका. आमेन आमेन. बसूया आपण सर्वजण. हालेलुया. सो सगळे आनंदित आहेत असं मी समजतो. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. प्रेज द लॉर्ड. संकट असतील, अडचणी असतील, कष्ट क्लेश असतील तरी आनंदितच राहा. पाऊल म्हणतो आनंदित राहा, सदा आनंदित राहा. आहे नाही प्रभू देईल, विश्वास ठेवा. चुकत असेल तर चुका शोधा. पापक्षमेसाठी पश्चाताप करा. मन फिरवा बायबल सांगतं. आणि पहा मग देवाच्या आशीर्वादाचे भाग तुम्हाला जरूर भेटतील. पण त्या अगोदर तुम्हाला मन फिरवणं गरजेचं आहे, पश्चाताप करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तरच देवाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील, देवाचा आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचेल. आम्ही ऐकलं की त्याचे हात तोकडे नाहीत, तिथे आमच्यापर्यंत मदतीसाठी येऊ शकत नाहीत. परंतु काही अडखळणं आमच्यामध्येच असतात, त्याला आम्हाला दूर करायचे असतात. आणि मग पहा परमेश्वराचा हात तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. हालेलुया. त्याचा मदतीचा हात आहे, त्याचा सामर्थ्याचा हात आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचा प्रीतीचा हात आहे. प्रेमाने तो आपल्या मस्तकावरून जरूर आपले हात फिरवेल. हालेलुया. बस आम्ही आमच्या चुका शोधाव्यात आणि पश्चाताप करावा, मन फिरवावं. हीच गोष्ट देवाला आवडते. जो चूक कबूल करतो, पश्चाताप करतो, हे परमेश्वराला हमेशा आवडणारी गोष्ट आहे. चूक कबूल करण्याचा अर्थ असा की ती परत न करणं. असं नाही की उद्या परत चूक केली, परत क्षमा मागितली देवानं, हे चालूच राहतं वर्षानुवर्ष. तसं काय होऊ देऊ नका. एकदा पश्चाताप केला म्हणजे ती गोष्ट तुम्ही काढून टाकली, तिला परत आपल्या जवळ येऊ देऊ नका. हालेलुया. त्या ठिकाणी परमेश्वराचं वात्सल्य असतं, परमेश्वर त्या ठिकाणी वास करतो. प्रेज द लॉर्ड. सो प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे, गरिबांना शुभवर्तमान सांगायला त्यांना मला अभिषेक केला, पाडाव केलेल्यांना सुटका, आंधळ्यांना दृष्टी हे गाजवायला, ठेचलेल्यांना मोकळे करून पाठवायला आणि प्रभूचे मान्य केलेले वर्ष गाजवायला त्यानं मला पाठवलं. प्रभू येशू ख्रिस्त लहान असताना 12 वर्षाचा मंदिरामध्ये गेला आणि चर्च भरलं होतं. सदुसी परुसी याजक लोक मंडळीच्या समोर उभे होती आणि बायबल सांगता अशात शास्त्र वाचन सांगण्यात आलं. आणि प्रभू येशू पुढे जाऊन बायबल खोलला आणि तो म्हटला की मी अभिषिक्त आहे, माझ्यावर देवाचा आत्मा आहे. कशासाठी? गरिबांना शुभवर्तमान सांगण्यासाठी. आणि 5 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. त्यांना मला अभिषेक केला, पाडाव केलेल्यांना सुटका आणि आंधळ्यांना दृष्टी मिळण्यासाठी हे गाजवायला आणि ठेचलेल्यांना मोकळे करून पाठवायला आणि प्रभूचे मान्य केलेले वर्ष गाजवायला त्यानं मला पाठवलं आहे. यशानं भविष्यवाणी केली होती. ती भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्तांना बायबल वाचला आणि म्हटलं यशाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे. आणि त्याने सांगितलं की आज हे वचन पूर्ण झालं आहे. हालेलुया. सो बायबलचं हर एक वचन पूर्ण होणार आहे. जेव्हा प्रभूने सांगितलं हे वचन पूर्ण झालं तर आमच्या हातात जे बायबल आहे त्यातला हर एक शब्द पूर्ण होणार आहे. हालेलुया. आकाश आणि पृथ्वी टळेल परंतु प्रभूनं म्हटलं माझं वचन टळणार नाही. जे लिहिलं त्याच्यामध्ये आशीर्वादाचे भाग, श्रापाचे भाग ते प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये मागे पुढे चालू असतात. आशीर्वाद मिळवणारे आशीर्वाद मिळवतात आणि श्राप मिळवणारे आपलं श्रापित जीवन जगतात. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूने हे पण सांगितलं की तुम्ही कशा प्रकारे आशीर्वाद मिळवू शकता, या कशा प्रकारे तुम्ही श्रापित होऊ शकता. तू निवड. तुला जीवन आणि मरण तुझ्या समोर ठेवलं, तू निवड. चांगला आणि वाईट तुझ्या समोर आहे, तू निवड. आणि त्याच्या निवडीप्रमाणे त्याला प्रतिफळ आहे. हालेलुया. तुमच्या निवडीप्रमाणेच तुम्हाला प्रतिफळ आहे. जे तुम्ही निवडता, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, ते जरूर तुमच्या समोर येणार आहे. ते जरूर तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. आणि त्या गोष्टी आज तुम्ही चांगले असाल, उद्या तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव जरूर घ्यावा लागेल. आज तुम्ही दुःखीत असाल, आशीर्वादाचे भाग तुम्हाला उद्या जरूर मिळतील, जर तुमच्या ठाई हा भाग असेल तर. हालेलुया.
सो प्रभू येशू ख्रिस्त आत्म्यानं भरलेला होता आणि त्याच्यामध्ये देवाचा आत्मा काम करत होता. ज्यावेळेस तो बप्तिस्मा घ्यायला गेला, योहानाकडे बप्तिस्मा घेत होता, बायबल सांगता आकाशातून कबुतरासारखा आत्मा उतरला. फक्त योहानाने बघितला, कोणी बघितला नाही. आकाशातून वाणी झाली की हा माझा परम प्रिय पुत्र आहे, हालेलुया, याच्या ठाई मी संतुष्ट आहे. काय लिहिलं वचनामध्ये? याच्या ठाई मी संतुष्ट आहे. लोकशुभवर्तमान त्याचा अध्याय 3 अध्यायामध्ये 21 आणि 22 वचन. आणि असे झाले की सर्व लोकांचा बाप्तिस्मा झाला. तेव्हा येशूचाही बाप्तिस्मा होऊन तो प्रार्थना करीत असता आकाश उघडलं आणि पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला. व आकाशातून अशी वाणी आली की तू माझा प्रिय पुत्र आहे. आकाशातून वाणी झाली, तुझ्या ठाई मी संतुष्ट आहे. तुझ्या ठाई मी काय आहे? संतुष्ट. आकाशातून वाणी आली, प्रभूच्या ठाई संतुष्ट आहे. अशी वाणी जर आम्हाला ऐकायला भेटली तर काय होईल? भेटली पाहिजे का नाही? तुझ्यावर मी, असं ऐकायला भेटेल का आम्हाला? मुलांनो, आवाजच बंद झाले सगळ्यांची. हा, परमेश्वराची संतुष्टी मिळाली पाहिजे आम्हाला, हालेलुया. त्याच्यासारखं राहावं लागेल. जसा तो राहिला, वागला, चालला, बोलला, उठला, बसला, जी कामं त्यानं केली तीही तुम्हाला कामं करणं गरजेचं आहे. पण हे तेव्हा होईल जेव्हा आमच्यामध्ये त्याचा आत्मा उतरून येईल. आम्ही त्याच्यासारखे बोलू लागू, कामं करू लागू. प्रभूनं म्हटलं, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यापेक्षाही जास्त कामं करील, अधिक मोठे कामं करील. प्रभूनं मुर्दे जिवंत केली, त्याहीपेक्षा मोठे कामं तो करील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि हा भाग आशीर्वादाचा प्रभूनं सगळ्यांसाठी दिला, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. बस त्याला मिळवण्यासाठी धडपड करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि परमेश्वर त्या ठिकाणी वास करतो. कुठे आहे परमेश्वर? परमेश्वर कुठे? कोणी प्रश्न विचारला काय सांगाल? म्हणजे पाळक यांना काय शिकवतो? सगळ्यांची आवाज बंद झाली. कुठे परमेश्वर? बोला बोला, कसं आहे बोला, घाबरू नका. मी काय बक्षीस देणार नाही, तुम्हाला काय वाईट पण म्हणणार नाही. हां बोला, कुठे परमेश्वर आहे? हा, मला हा एक आवाज आला हृदयामध्ये. आणखी बाकीच्यांना माहितीच नाही कुठे परमेश्वर आहे. कुठे परमेश्वर आहे? मंडळीमध्ये एकच सिस्टर बोलते फक्त, बाकीचे गप्प आहे सगळी. अजून जिथे दोघे किंवा तिघे, अजून गुड. असे काहीतरी उत्तर द्या तर बरं वाटेल, मला काहीतरी शिकतात असं वाटेल. कुठे परमेश्वर आहे? ब्रदर ब्राह्मण सांगतात की एक ब्रदर आला माझ्याकडे, म्हटला, ब्रदर परमेश्वर आपले कलिसिया में है, आपल्या मंडळीमध्ये परमेश्वर आहे. कुठे परमेश्वर आहे? हां. ब्रदर ब्राह्मण बोलले, नो, नाही, परमेश्वर ना तुमच्या हृदयात, ना मंडळीत, ना वरती. परमेश्वर त्याच्या वचनामध्ये आहे. बरोबर, हालेलुया. जिथे वचन आहे तिथे दोघे तिघे इथे भरपूर जमा आहेत. हां, पण जिथे तुमच्याकडे वचन असेल तर तिथे परमेश्वर आहे. हालेलुया. अर्थात जर तुम्ही वचनाच्या अनुसार जीवन जगत असाल तर प्रियानो, प्रभू तिथे आहे. गैरसमजामध्ये राहू नका, त्याच्यामुळे आम्ही नुकसानमध्ये जातो. या अर्धा ज्ञान पण नको आम्हाला, आम्ही त्याला पूर्ण ज्ञान मिळवायचा प्रयास करायला पाहिजे. परमेश्वर कुठे? येस, प्रभू येशूनं म्हटलं, तुम्ही मजमध्ये आणि मी तुम. त्या दिवशी तुम्ही सांगाल की माझं वचन तुमच्यामध्ये आणि तुम्ही वचनामध्ये आहात. हालेलुया. जेव्हा तुम्ही वचनात आहात तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये जरूर वास करेल. हालेलुया. जिथे वचन तिथे प्रभू आहे. तुम्ही वचनाचं पालन करा काटेकोरपणे, परमेश्वर तुमच्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही वचनाचं पालन नाही करणार आणि म्हणाल परमेश्वर माझ्या संगती आहे, तुम्ही साप लबाड बोलता, खोटं बोलता. असं होऊ नये यासाठी मी तुम्हाला आज या गोष्टी तुमच्या समोर ठेवतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सो परमेश्वर त्या ठिकाणी वास करतो जिथे त्याचं वचन आहे आणि वचनच पवित्र आत्मा आहे. हालेलुया. जर हे वचन तुम्ही पालन करता याचा अर्थ असा की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा वास करतो आणि पवित्र आत्म्याच्या अधीन तुम्ही आहात. कोणाच्या अधीन चालता? पवित्र आत्म्याच्या अधीन. आणि ब्रदर सांगतात की जेथे आज्ञा पालन आहे तेथे देवाची उपस्थिती आहे.
तुम्ही जर वचनाची आज्ञा पालन करता तर तिथे परमेश्वर तुमच्यामध्ये जरूर कार्य करणारा परमेश्वर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो माझा विषय आजचा आहे, आपण पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली राहावं, पवित्र आत्मा तुमच्यावर अधिकार करावा आणि तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले व्हावं. आणि जेव्हा पवित्र आत्मा येईल, बायबल सांगतं की तो पाराकलेत येईल आणि तुम्हाला शिकविल. पहिली गोष्ट काय करील? शिकविल. काय शिकविल? तुम्हाला वाईटापासून दूर राहणं आणि चांगलं ते करणं. जिथे चांगलं, जिथे पवित्रता आहे तिथे राहणं, त्याच्याशी संगती करणं. दुर्जनाची संगती करू नको. बायबल सांगतं वाईटाची संगती करू नको, कारण वाईटाची संगती कराल तर तुमच्या चांगल्या रीती भाती बिघडून जातील आणि तुम्ही त्यांच्या रीती भातीमध्ये जाल, त्यांच्या रीतिरिवाजामध्ये जाल. वाईट संगती चांगल्या रीती भाती बिघडवते. कोणाला वाईट संगती म्हणाल तुम्ही? कोणाला वाईट संगती म्हणाल? यस, जे वचनाच्या अनुसार राहत नाही ते सगळी वाईट कामं करणारी आहेत. रीतिरिवाज, जगाच्या बंधनं हीच आहेत, समाजाची बंधनं तीच आहेत, तुमच्या नातेवाईकाची बंधनं तीच असतील. आम्ही त्याच्यातून बाहेर यावं ही प्रभूची इच्छा आहे आणि हीच बंधनं तोडण्यासाठी बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या आत्म्याने भरून आला. वास्तविक तोच देव होता, देव देहामध्ये प्रगट झाला. हालेलुया. जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितके तारण पावले, उद्धार त्यांना मिळाला, त्यांची बंधनं तुटली, त्यांच्या अंधकारचे अंधारे डोळे बरी झाली, दृष्टी त्यांना मिळाली आणि चांगल्या गोष्टी ते बघायला लागले. त्यांना चांगल्या आणि वाईटाचं ज्ञान आलं. हालेलुया. त्यांच्यातला दोगलेपणा निघून गेला, दिखाऊपणा निघून गेला, ढोंगीपणा निघून गेला आणि चांगल्या गोष्टी त्यांच्या समोर वास करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूनं म्हटलं प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे गरिबांना शुभवर्तमान सांगायला. कोण गरीब? आम्ही सगळे गरीबच आहोत. कोणाकडे बँक बॅलन्स नाही मला माहिती आहे. ब्रदर सांगतात ते पैशाने गरीब ते गरीब नाही, जे विश्वासाने गरीब आहेत. आमचा परमेश्वर दयेमध्ये धनवान आहे. जे दया करण्यामध्ये गरीब आहेत, जे क्षमा करण्यामध्ये गरीब आहेत ते गरीब, त्यांना धनवान करायसाठी प्रभू आला. बायबल सांगतं. हालेलुया. तो जगाच्या धनाबद्दल प्रभूने कधीच काही सांगितलं नाही. तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला दिल्या जाईल. मग आम्ही मागतो प्रभूकडे, प्रभू माझी अडचण, माझ्या समस्या, माझ्या गरजा, संकट, आजार, दुखणे, बायबल सांगते ह्या गोष्टी नका मागू प्रभूला. तुम्ही आपल्या मुलाला चांगल्या वस्तू द्यायला समजता. त्याने धोंडा मागितला, भाकर मागितले त्याला धोंडा देत नाही, त्यानं मासे मागितले त्याला साप देत नाही, अंडे मागितले त्याला विंचू देत नाही. खायला देता का? तुम्ही वाईट असता आपल्या मुलाला चांगल्या गोष्टी द्यायला समजता, तर प्रभूनं म्हटलं मी किती विशेष करून काय देईल? काय देईल? काय देईल? प्रभूनं नाही म्हटलं किती विशेष करून त्याच्यापेक्षा चांगले भाकरी देईन खायला तुम्हाला, भरपूर धनदौलत देईल नाही. प्रभूनं म्हटलं तू देवाचं राज्य आणि धार्मिकता मिळव, या गोष्टी तुझ्या मागे येतील, तुला मागायची गरज नाही. हालेलुया. तुम्ही देवाचं राज्य अगोदर मिळवा, अर्थात पवित्र आत्मा अगोदर मिळवा, जगाच्या गोष्टी तुमच्या पाठीमागे येतील. प्रियानो, जे आज आम्ही टेन्शन घेऊन चिंता घेऊन पळतो चालत आहोत रोज दैनंदिन जीवनामध्ये, बायबल सांगतं परमेश्वर त्या सगळ्या गोष्टी निवारण करण्यास सामर्थ्य आहे. हालेलुया. देवाच्या आत्म्यानं भरलेले व्हा, म्हणजे तुमच्यामध्ये ते गुण आणि स्वभाव काम करायला लागतील. देवाच्या सामर्थ्यानं भरलेले व्हा, म्हणजे तुम्ही निश्चिंत राहाल, देवावर भरोसा ठेवून राहाल. तुमच्यापासून लबाड्या खोटं पण आपोआप दूर होऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. आम्ही क्षणाक्षणाला खोटे बोलणारे लोक आहोत. मी पाहतो अनेक ठिकाणी लबाडे, समोरच्याला असं वाटतं की काय यांना कळतच नाही, काही सहज खोटे बोलून जातात है ना. पण वाईट आहे तेच तुमच्यासाठी अडखळण आहे. तुमची उन्नती, तुमची प्रगती, तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी याचं अडखळण एकच आहे. कोणतं? खोटं बोलणं. बस
जिथे लबाडी आले, जिथे खोटं पण आलं, तिथे प्रियांना आशीर्वादाचे भाग नाही. तिथे देवाचा आत्मा कधी काम करत नाही. समजून जा तिथे कोणता आत्मा काम करतो. दुष्टतेचा, सैतानाचा आत्मा आहे त्या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली आम्हाला यायचं आहे, देवाच्या प्रभावाखाली यायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोक आज भावनांनी प्रभावित होतात, जगानं प्रभावित होतात, सोशल मीडियानं प्रभावित होतात. कशाने प्रभावित? लोक भावना जास्त आहेत. नाही कधी आम्ही बघतो नाही तर चांगली म्युझिक वाजली का आपण हालतो, डुलतो, नाचतो, ओरडतो, पडतो. भावना. पवित्र आत्मा नाही. तुम्ही भावनुक होता. बाहेर पण जा, कुठे चांगली म्युझिक वाजायला लागली की तुमचे हातपाय आपोआप हालायला लागतील. तिथे पण तुमच्या भावना जागृत होतात. कधी कधी भावनेत येऊन आम्ही रडतो. या ठिकाणी बघणाऱ्यांना वाटतं अरे बापरे, पवित्र आत्म्याने स्पर्श केला याला. ते तेवढ्यापुरतच असतो तो समय. जर तुम्ही त्याला क्रियेमध्ये, जीवनामध्ये आणाल तर समजायचं तुम्हाला पवित्र आत्म्याने स्पर्श केला आहे. हालेलुया. तो पवित्र आत्म्याचा प्रभाव आहे, बाकी भावनेचा प्रभाव असतो. प्रेज द लॉर्ड. समजतं माझं बोलणं? हालेलुया. आमचा गैरसमज दूर झाला पाहिजे. आमच्याकडे खरा विश्वास आला पाहिजे. आमच्याकडे खरं पण दिसलं पाहिजे, खरा जीवन आमचं असलं पाहिजे. बायबल सांगतं आत्म्यानं आणि खरेपणानं भक्ती करा. कशानं भक्ती करा? पहिला शब्द वापरला आत्मा, आणि त्याला जोडीदार आहे खरेपण. आत्मा आला की खरेपण आपोआप तुमच्यामध्ये येईल. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वास केला तर एक शब्द खोटं तुमच्या मुखातून कधी निघणार नाही. आणि जर बोलायचं झालं तर मी 100 वेळेस विचार कराल त्याच्यासाठी, आणि चुकून शब्द गेला की 100 वेळेस पश्चाताप कराल. प्रभू मी चुकलो, प्रभू मी चुकलो, प्रभू मी चुकलो म्हणाल. हालेलुया. सो पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली राहणं गरजेचं आहे. रोमकरस्पत्रेचा 8 अध्याय 14 वचन. रोम 8:14. हालेलुया. हा, बायबल सांगतं जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके कोण आहेत? देवाची मुलगी आहेत. कोण चालवतो? अर्थात तुम्ही देवाच्या आत्म्याने भरून चाला, म्हणजे तुम्ही देवाची मुलं आणि मुली व्हाल. आम्ही काही एकदा प्रार्थना करतो, हे बापा आम्हाला आबा बापा म्हणून हाक मारायची तुम्ही संधी दिली. देवाने आमच्यावर कृपा केली. आम्ही म्हणतोय आबा बापा म्हणून देवाला हाक मारतो, पण आम्ही स्वतः क्रियेमधून त्याला आपला बाप मानत नाही. तुम्ही मुखानं दाखवता, बोलता, परंतु क्रियेनं त्याला नाकारतो. तो देव माझा बाप आहे आपण कसं नाकारतो? क्रियेनं नाकारतो, कर्मानं नाकारतो. म्हणून तर लिहिलं बायबलमध्ये, विश्वास कर्माविना मेलेला आहे, मृत आहे. प्रेज द लॉर्ड. क्रिया नाही तर देवावरचा विश्वास तुमचा मेलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये क्रिया आहेत तर तुम्ही विश्वासामध्ये आहात. हालेलुया. प्रभू सहायता करू आणि आम्हाला त्याला प्रभावित करायचं आहे. बायबल सांगतं परंतु ख्रिश्चन आत्म्याने प्रभावित झाले पाहिजे. ख्रिश्चन कशाने प्रभावित झाले पाहिजे? आत्म्याने प्रभावित असले पाहिजे. आम्ही भावनेनं प्रभावित नको, आम्ही मीडियानं प्रभावित नको, परंतु आमच्यावर देवाच्या आत्म्याचा प्रभाव असला पाहिजे. हालेलुया. म्हणून आत्म्यानं चालणं गरजेचं आहे. आम्ही आत्म्यानं गाऊ, आत्म्यानं नाचू, आत्म्यानं स्तुती करू आणि आत्म्यानं जीवन पण जगू. हालेलुया. प्रभू जगण्याकडे लक्ष देतो. प्रभू ध्यान कुठे असतं? जगण्याकडे. तुम्ही कसे जगतात त्याच्यावर तुमचं सगळ्या गोष्टी निर्भर आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सो प्रभाव शरीराचा आणि प्रभाव आत्म्याचा आहे. प्रभाव शरीराचा आहे, प्रभाव आत्म्याचा आहे.